महादेवदादा दबडे यांच्या वाढदिवसानिमित्त मिरजेत भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन. माननीय नामदार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत होणार भव्य रोजगार मेळावा. महादेवदादा दबडे यांच्या वाढदिवसानिमित्त सांगली जिल्हा कौशल्य विकास व महादेव दबडे युथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार मेळाव्याचं आयोजन मिरजेच्या शाही दरबार हॉल टाकळी रोड इथं सोमवार दिनांक 23 रोजी दुपारी 3 वाजता करण्यात आले आहे. या मेळाव्यात महाराष्ट्रातील नामवंत शिक्षण संस्था हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या नियुक्तीसाठी संबंधित अधिकारी हजर असतील. मुलाखतीनंतर नियुक्तीपत्र कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय नामदार श्री हसन मुश्रीफ साहेब व कार्यक्रमाचे अध्यक्ष विधान परिषद सदस्य महाराष्ट्र राज्य माननीय आमदार इंद्रिस नायकवडी यांच्या हस्ते तात्काळ नियुक्तीपत्र प्रदान केलं जाईल. तरी सर्व युवक युवतींनी या मेळाव्यात लाभ घ्यावा असं आवाहन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव दबडे यांनी केलं आहे. नमस्कार, मी महादेव दबडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख. तरी माझ्या वाढदिवसानिमित्त मिरज येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेलं आहे. या मेळाव्याचे नियोजन सांगली जिल्हा कौशल्य विकास मार्गदर्शन केंद्र सांगली व महादेव दबडे युथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने हे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तरी हा कार्यक्रम शाही दरबार हॉल टाकळी रोड येथे सोमवार दिनांक 23 जून 2025 रोजी दुपारी 2 ते 6 या वेळेत होणार आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय नामदार हसन मुश्रीफ साहेब, तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय आमदार इंद्रिस नायकवडी साहेब हे उपस्थित राहणार आहेत. तरी मिरज विधानसभा क्षेत्रातील युवक युवतींनी या भव्य रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा. या मेळाव्याला नामांकित शिक्षण संस्था तसेच हॉस्पिटल कंपन्या हे उपस्थित राहून मुलाखती घेणार आहेत. या मुलाखतीमध्ये जे पात्र युवक युवती होतील त्यांना त्याचा नियुक्तीपत्राचा कार्यक्रम माननीय नामदार हसन मुश्रीफ साहेब यांच्या हस्ते 5 वाजता देण्यात येणार आहे. तरी याचा जास्तीत जास्त युवकांनी लाभ घ्यावा. तसेच जे युवक आणि युवती किंवा कोण आपण वैयक्तिकरित्या कोण रोजगार करणार असतील तर स्वयंरोजगारासाठी म्हणून आम्ही सांगली जिल्ह्यातील विविध महामंडळे, शासकीय महामंडळे, जिल्हा उद्योग केंद्र यांच्या अधिकाऱ्यांना तिथं आम्ही बोललेलो आहे. ते अधिकारीसुद्धा तिथं मार्गदर्शन करणार आहेत. तिथं विविध अनुदानाच्या योजनाबद्दल जी माहिती देणार आहेत. तरी जास्तीत जास्त लोकांनी युवकांनी स्वयंरोजगारासाठी त्या योजनेचाही लाभ घ्यावा आणि या भव्य रोजगार मेळाव्यासाठी जास्तीत जास्त युवक युवतींनी उपस्थित राहावे असे मी जाहीर आवाहन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.